आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण गाव भक्ती रंगात रंगून जातं। आई सत्वाई मातेवर गावकऱ्यांची अढळ श्रद्धा आहे। नवस पूर्ण झाल्यावर भक्त तिच्या चरणी येऊन कृतज्ञता व्यक्त करतात। आईच्या कृपेने अनेकांच्या आयुष्यात सुख शांती आणि समाधान नांदतं अशी गावकऱ्यांची भावना आहे। आणि त्यामुळे आई सत्वाई माता म्हणजे फक्त देवता नाही तर खार्डी गावाची ओळख, एकता आणि संस्कृती जिवंत शक्ती आहे। आई सत्वाई मातेला वंदन। चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हा। वेळेची दिरंगाई न करताना एक अतिशय चांगलं क्रिकेट आणि 2 संघांच्या दरम्यान आपल्याला आज खार्डी गावातून 4 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत। चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा। आज सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू आहे। हे दृश्य ढगाळ वातावरण, कधी ऊन तर कधी सावली। ऊन सावलींचा खेळ सध्या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात। भाऊचा संघ अमरदीप, भाऊ 11 भारवी 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। आज शुभ गुरुवार, त्याचप्रमाणे हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। अगदी नेत्रदीपक हे आयोजन नियोजन ऑल इज वेल स्पर्धा आपण सध्या अनुभवतायत। सामन्याला सुरुवात होईल। यावेळेला बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरून खेळत असताना सरळ बॉलला मात्र यावेळेला भिरकावून दिलाय। 4 रनसाठी चौकार, गुड शॉट 4। पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर बॅटची हलकीशी एज होती। दुसऱ्या बॉलवर इनफिल्डच्या वरून अतिशय पंच केला होता आणि तिसऱ्या बॉलवर इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि काय जबरदस्त झेल टिपत असताना रुपेश भाऊच्या खेळीला पूर्णविराम। थोडेसे शरीरापासून दूर खेळले होते। मिडल ऑफ द बॅटने बॉल बरोबर कनेक्ट झाला, परंतु तेवढं एलिव्हेशन मिळालं नाही, टायमिंग चांगलं साध्य होऊ शकलं नाही आणि सरळ बॉल या वेळेला आपण पाहतात मिड ऑफच्या हातामध्ये निघून जातोय। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना 5 वर पहिला धक्का बसतोय रुपेश भाऊच्या स्वरूपात। बॅक टू द डगआउट।
सिक्स सीटर स्पोर्ट्सवर सध्या आपण आहोत. या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन खार्डी चषक 2026 आजचा सलग चौथा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. ग्रामीण क्रिकेटला एक मिळालेलं व्यासपीठ आणि ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर जिद्द आणि मेहनतीचं विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे ग्रामीण क्रिकेट आज पुढे चाललंय. प्रत्येक जण चांगलं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. ही जिद्द आहे. या वेळेला फॉलोथ्रो मध्ये चेंडूला स्टॉप केलं साहिलने. गेल्या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या षटकात 13 धावा दिल्यानंतर दुसरं षटक त्याने अफलातून हाताळलं आणि ओमकार 11 खार्डी केतन भोईर यांच्या संघाला मात्र त्यांनी पराभवाची चव चाखायला भाग पाडलं. चांगला बॉल होता. खोलवर बॉल ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने अमरदीपच्या बॅटमधून ऑन ड्राईव्ह खेळत असताना एक रन मिळेल. आधी पुढे सरसावेल. आधीने सांगितलं ज्या वेळेला त्याची मॅन ऑफ द मॅच झाल्यानंतर ची मुलाखत घेण्याचा थोडासा योग जरूर आला आणि तेव्हा त्याने सांगितलं, स्टेटमेंट दिली की मी अजूनपर्यंत तरी सॅटिस्फाईड नाही. जे सॅटिस्फॅक्शन मिळायला हवं, समाधान मिळायला हवं बॅटिंग करताना, ते अजून मिळालेलं नाहीये. म्हणजे काही खेळाडू एवढे मॅच्युअर असतात की मात्र ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी बऱ्याच इनिंगला त्यांना तोंड द्यावं लागतं. यावेळेला ऑन साईडला फाईन खेळले होते. सरळ बॉल निघून जाईल आणि पाहता पाहता बाउंड्री लाईन क्लिअर होताना किशोर पाटील यांचा इशारा येतोय महेंद्र भोईर यांना आणि महेंद्र भोईर इशारा करतायत. आमचे गुणलेखक यावेळेला पाहायला मिळत आहेत विघ्नेश यांना मात्र इशारा येत असताना चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 10-1 पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर प्रथम बॅटिंग करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो अमरदीप भाऊ भारवी 11 हा संघ सध्या आपण पाहतायत. अप्रतिम चांगला भाऊ यांनी नेहमीच कॉपरेट केलं या संघाला आणि त्यामुळे भारवी 11 आज सध्या हे टायटल आपल्याला पाहायला मिळतं. भाऊ यांचा संघ 10वर 1 गडी बाद. जाऊया आपण शुभम भोईर यांच्याकडे, ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी अप्रतिम घेतले आणि वेगवेगळं संगीत ही श्रवण इंद्रियांपर्यंत त्यांच्या माध्यमातून येतात. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. यश आता गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10वर जाऊन पोहोचली गेले. स्टार्ट तर चांगली झाली, नो डाऊट अबाउट इट. फोर्स केलं, या बॉलला समोर खेळलेत, फिल्डिंग खराब झाली. 1 रन मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11वर जाऊन पोहोचले गेले. आशिष स्मृती स्टँड मध्ये काही प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना HK ग्रुप या स्टँड मध्ये सध्या तरी आपण पाहतायत भरपूर मॅचला एन्जॉय करतायत. एक अजून स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतो अगदी उजव्या साईडला. आई एकविरा मित्र परिवार येणाऱ्या दिवसांमध्ये खच्चाखच भरलेलं हे मैदान पाहायला मिळेल. उद्या अग्री समाज गटाला प्राधान्य दिले गेले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला नव्हता. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली होती आणि तिथे ओव्हरथ्रोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावा खर्च झाल्या आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 13 या धावसंख्येवर. सिंगल डबल हे क्रिकेटमध्ये बेसिक आहे आणि अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर खूप काही क्रिकेटर विसरले सिंगल डबलला. षटकार चौकार जो तो येतो, फलंदाज ती परिभाषा बोलत असतो, परंतु सिंगल डबलला या खेळाने सुद्धा मॅच जिंकता येते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शफल ज्या पद्धतीने काही फलंदाज होतात आणि त्या बॉलला फॉलो करतात ना, ते अगदी नेत्रदीपक पाहण्यासारखं असतं. अतिशय काही फलंदाज त्यावर खूप अभ्यास करतात, प्रॅक्टिस करतात, घाम गाळतात प्रॅक्टिसमध्ये. सराव आणि सराव करताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे त्याचं फळ मिळतं त्यांना. यावेळेला बॉलला लेफ्ट केलं होतं, चांगला निर्णय घेतला आणि व्हाईट बॉलचा इशारा किशोर पाटील यांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळतोय. सकाळी उठल्यानंतर आपल्याला प्रत्येक एक निर्णय घ्यावा लागतो, ज्याला म्हणतात डिसिजन मेकिंग. मात्र ज्या वेळेला निर्णय आपण घेतो की आज मला चांगलं काहीतरी करायचं आहे, आज माझ्या हातातून चांगलं घडलं पाहिजे, चांगली बॅटिंग झाली पाहिजे, चांगली बॉलिंग झाली पाहिजे आणि हे निर्णय फार महत्त्वाचे असतात. यावेळेला इनसाइड आउटचा फटका
खेळण्यासाठी मात्र तत्पर झाले होते. 2 रन्स तर मिळतील या दुहेरीने तिसऱ्या धावेसाठी पलटण्याचा प्रयत्न केला होता, परंतु 2च धावेवर सॅटिस्फाईड आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक दुसरा आहे प्रगतीपथावर. बॉल फेकून झाले ते 4. 16ला 1. प्रथम बॅटिंग करताना भारवी 11 अमरदीप खार्डी. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे समोर खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला. बरोबर बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाही. गली रिजन मध्ये कोणती मिस्टेक केली नाही फिल्डरने. चांगला झेल टिपत असताना सेकंड विकेट डाऊन. तेजस बॅक टू द डग आउट. 6 बॉल मध्ये 9. 150 चा स्ट्राईक रेट. एक चौकारासहित या वेळेला तेजस बॅक टू द पॅव्हिलियन. सोळाला 2. आता इथून पार्टनरशिप बिल्ड होईल का? चांगला कमबॅक केलाय. 6 षटकांचा सामना पाहायला मिळतोय. भारवी 11 अमरदीप टीम 16 धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक दुसरा शेवटचा बॉल पॉवर प्लेचा. बॉलला लेफ्ट केलं. चांगला बॉल डिलिव्हर केलाय आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना ऋतिक यावेळेला सांगतायत मला हे निर्णय मान्य नाहीये, तर आपण DRS घेऊया आणि आता यावं लागेल महेंद्र भोईर यांना. डिसिजन पेंडिंग. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. भारवी 11 अमरदीप भाऊ यांच्या संघाची धावसंख्या 16ला 2. 8च्या ऍव्हरेजने सध्या बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिव्ह्यू लॉस्ट झालाय म्हणजे तुम्हाला मिळणार नाहीये DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम, परंतु धोनी रिव्ह्यू सिस्टम जास्तीत जास्त चर्चेत राहिली या क्रिकेटच्या पटलावर, क्रिकेटच्या धर्तीवर. कितन भुईर सध्या व्यासपीठावर आपण पाहतायत. खूप मेहनत आयोजकांच्या बाबतीमध्ये नेहमीच मेहनत घेणारे पाहायला मिळतात. मग गौतम भुईर यांचा सुद्धा उल्लेख करावासा वाटेल. गणेश शेठ भुईर सध्या आपण पाहिलं तर मोरेश्वरजी साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात. एक चांगल्या 40+ क्रिकेट सुद्धा ते खेळतात आणि मोरेश्वरजी भुईर साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे. आणि स्वभावाचे धनी सध्या आपण पाहिलं तर हे आमचे लाडके आयोजक आहेत. खार्डी गाव एक माणुसकीचं नातं जपणारं गाव म्हणून ज्या गावाकडे पाहिलं जातं. बाचेज वाह व्हाट अ कॅच. हे मेरे बायत का खेळ दर्शवत असताना सर्वेश वाह काय त्या बॉलला सर्वे केलाय आणि एका हाताने टिपत असताना MS धोनीची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. मॅग्निफिसंट कॅच. इनक्रेडिबल. वाह काय जबरदस्त झेल टिपला गेलाय. ही व्हिडिओ व्हायरल होईल यात ती मात्र शंका नाहीये. जबरदस्त उडता पंची आणि या वेळेला सर्वेश वा डोळ्याचं पारणं फेडणारा हा झेल पाहायला मिळतो. टाळ्यांचा कडकडाट करणारा हा झेल आपल्याला पाहायला मिळतो. अप्रिशिएट करणारा हा झेल सध्या सर्वेच्या हातामध्ये विसावला आणि सर्वेच्या आज व्हॉट्सअप, इन्स्टाला, फेसबुकला डेफिनेटली मात्र हा झेल पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाहीये. विकेट डाऊन.
16-3 तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होत असताना काय झेल टिपला आणि फलंदाज अमरदीपचा खेळ संपला. क्षणार्धात हा झेल जर पहिल्यात ना अंगाला शहारा येणारा हा झेल होता, अंगाला काटा येईल अशा पद्धतीने हा झेल टिपला गेला. भल्या भल्या विकेट किपरची आठवण करून दिली. मग त्यामध्ये ॲडम गिलक्रिस्ट हे सुद्धा मात्र आपण पाहिले भरपूर वर्ष कुमार संगकारा आणि भारतीय संघाचा विचार केला तर पहिला विकेट किपर आपल्या भारतीय संघाचा कोण असेल. परंतु सध्या आपण पाहिलं तर फक्त ढकलून काढलं होतं. या बॉलला थोडासा दबाव होता, तो दबाव हटवण्याचा प्रयत्न केला. गली रिजनमध्ये बॅटचं फेस ओपन करत असताना चेंडूला ढकलून काढलं, क्लिअर केलं. 1 रन मेल. 17-3. मग पहिला भारतीय संघाचा यष्टीरक्षक म्हणून फारुख इंजिनियर हा पहिला यष्टीरक्षक पाहायला मिळाला. त्यानंतर सय्यद किरमानी यांना आपण पाहिलं, मग किरण मोरे यांना आपण पाहिलं, मग नंतर नयन मुंगिया यांना आपण पाहिलं, साबा करीमला आपण पाहिलं. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय का? नाही. पंचांनी सांगितलं यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा. यस, संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 18 या धावसंख्येवर. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी लेग स्टंपलाच होते आणि त्यामुळे महेंद्र भोईर यांनी चांगला डिसिजन घेतला की शफल झाले नव्हते. कधी कधी शफल वाईटचा हा मोठा इश्यू होतो की फलंदाजाला ते समजत नाही की लेग स्टंपला जर तुम्ही असतील तर तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल, परंतु जर तुम्ही मिडल स्टंपला येऊन खेळतील आणि तिथून जर तुम्ही प्ले करण्याचा प्रयत्न करतील तर तिथे शफल वाईट हा गोलंदाजाला जास्तीत जास्त बेनिफिट मिळतो. अप्रतिम चांगला फटका ऑन द राईट ऑन दी अप खेळला गेलाय. तेवढीच चांगली फिल्डिंग. वा, लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन मेल. सिद्धेश पुढे सरसावले गेले होते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 19 या धावसंख्येवर. 19 लॉस ऑफ 3 विकेट. 4 बॉलचा सध्या आपण पाहिला तर खेळ झालाय. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला यावेळेला दिशा दिली गेले. 1 रन तर मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 5 बॉलचा खेळ झालाय विकेट किपरच्या बाबतीमध्ये. त्यानंतर मग आपण पाहिलं तर राहुल द्रविडला सुद्धा विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहिलं. त्यानंतर दिनेश कार्तिक सारख्या खेळाडूला विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहिलं. भरपूर असे खेळाडू मात्र आपण पाहू शकलात ऑप्शन मध्ये आले आणि परफेक्ट विकेट किपर जर मिळाला तो मात्र आपण पाहिला तर MS धोनी. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. शॉर्ट लेगला बॉल वळतोय. तत्पूर्वी 1 रन मेल. 21-3. 3 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम बॅटिंग करताना भारवी 11 अमरदीप खार्डी हा संघ सध्या स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. 7चा ॲव्हरेज हा मात्र मेंटेन केला गेलाय, परंतु हा सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर हा ॲव्हरेज बरोबर नाहीये. इथून 3 षटकं अजून आहेत. कधी कधी पहिल्या षटकात धावा खूप येतात, कधी कधी दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर त्या धावांचा वेग थांबतो, कधी कधी तिसऱ्या षटकात विकेट जायला सुरुवात होतात, मग चौथ्या षटकापासून काही सेन्सिबल क्रिकेट खेळतात, मग 6व्या ओव्हरला सुद्धा 22-23 धावा सुद्धा कुठताना पाहायला मिळतात. म्हणजे एक क्रिकेट आहे आणि या 6 षटकांमध्ये तुमची कसोटी लागलेली असते. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. 21-3. 3 षटकांच्या समाप्ती अखेर भारवी 11 अमरदीप खार्डी. सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. सध्या आपण आहोत खार्डी या नगरीमध्ये. अप्रतिम चांगलं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट सध्या पुढे जात असताना आपण पाहत आहेत आणि त्यामध्ये ग्रामीण क्रिकेटला वाव मिळाले, खऱ्या अर्थानं व्यासपीठ मिळालंय. त्या प्रतिभेला मात्र कुठेतरी व्यासपीठ द्यावं आणि आयोजकांची हीच इच्छा असते की वेगवेगळ्या विभागातून, वेगवेगळ्या खेड्यापाड्यातून, वेगवेगळ्या गावातून क्रिकेट खेळण्यासाठी आमच्या गावामध्ये या, चांगलं क्रिकेट खेळा आणि आमच्या गावाचं नाव तुम्ही मात्र नक्कीच, स्वतःचं तर गावाचं नाव रोशन होणारच.
21-3. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पहिल्या जीपी पॅनलला ज्यांनी बिलॉंग केलं होतं, रिप्रेझेंट केलं होतं असं म्हणायला हरकत नाहीये. खूप वर्ष अजित पुत्रन सरांनी खऱ्या अर्थानं अंपायरिंगची भूमिका नंतर केली, परंतु पहिल्यांदा एक ॲज अ प्लेअर पाहायला मिळाले. परंतु इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ निघून जाईल लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा धमाकेदार झन्नाटेदार षटकार ऋतिकच्या बॅटमधून 6. आज अजित पुत्रन यांचं मात्र दुःखद निधन झालं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक शोककळा पसरली या टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. भरपूर वर्ष ज्यांनी क्रिकेट चांगलं खेळलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक स्टायलिश प्लेअर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं होतं. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय, इनसाइड आउटचा फटका, परंतु तेवढी सिद्धेची जबरदस्त लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळते. वॉट फिल्डिंग, अतिशय चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 29-3. चांगला फटका होता, इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर विघ्नेश दर्शवतायत 29 या धावसंख्येवर 29 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. काय फिल्डिंगचा दर्जा, ग्राउंड फिल्डिंग पहा, आउटस्टँडिंग अँड इनक्रेडिबल, एक्सलंट फिल्डिंग. हा फिल्डिंगचा दर्जा असायला हवा. फक्त तुम्ही चांगले ड्रेस कोट घातले, कॅप गॉगल परिधान केलं म्हणून तुम्ही ॲज अ प्लेअर बनत नाही. त्यासाठी डेडिकेशन द्यावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. मॅग्निफिसंट फिल्डिंग. बॅटचा टो एंड लागतोय. एक रन तर मेल, मिस टायमिंग स्ट्रोक. एक रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. 30 रन. स्ट्रगल करतायत फलंदाज आणि आयुष्यात स्ट्रगल करावं लागतं. आयुष्यात खेळाडूंना कितीही कठीण प्रसंग आले ना तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल हा नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो. आणि त्यामुळे तुम्हाला बेस्ट ॲक्टर बनायचं असेल तर इथे सबब आणि कारणं बिलकुल चालत नाहीत, कारण कारणं सांगणारी माणसं ही यशस्वी कधीच होत नाहीत आयुष्यात आणि यशस्वी सांगणारी माणसं कारणं सांगत बसत नाहीत. आपला फुलटॉस बॉल होता, खूप वेगवान चेंडू होता. ऑन ड्राईव्ह खेळत असताना लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी स्मार्ट सिंगल. एक रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31-31 धावा. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5. षटक क्रमांक 4 हे प्रगतीपथावर. यानंतर आपण दुसऱ्या गटाला सुरुवात करणार आहोत. सेकंड हाफ रामबाग गट असेल आणि वेडी टायगर मनाचे राजे. संघाचा कॅप्टन या वेळेला ऑन साईडला टक्कन आवाज आलाय. बिटवीन द गॅप मध्ये बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट क्वालिटी ऑफ क्रिकेट दाखवणारा ऋतिकच्या बॅटमधून 6. मोबदल्यामध्ये 4 षटकांच्या समाप्ती अखेर प्रोजेक्टेड स्कोर सध्या दाखवतोय 56. ऋतिक आणि मनीष अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉलमध्ये 17 रन. ऋतिकच्या बॅटमधून ताबडतोब फलंदाजी. सेन्सिबल बॅटिंग याला म्हणतात. सिच्युएशन नुसार खेळण्याची कला ही फलंदाजांच्या अंगी असायला हवी, कारण मोठे फटके मारून तुम्ही मोठे खेळाडू कधीच बनणार नाही. परिस्थितीला ओळखून, आपल्या संघाची परिस्थिती काय आहे त्याला ओळखून जर तुम्ही चांगला खेळ केलात तर तुम्ही डेफिनेटली एक चांगले खेळाडू बनतील. सिकंदर भाऊ भोईर सध्या मॅचचा आनंद सुद्धा घेतायत. ऑनलाईन मॅचचा आनंद. नेहमीच समालोचनावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व, मग ते पंचांवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व, मग ते स्कोररवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व सातत्याने आपण पाहू शकतायत. मग फिल्डर, खेळाडू आणि त्यांच्याकडून 200 रुपये सर्वेच्या या उत्कृष्ट झीलसाठी सिकंदर भाऊ भोईर यांच्याकडून देण्यात येतील. थँक्यू व्हेरी मच सिकंदर भाऊ. या वेळेला खोलवर चेंडू होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय. एक नंतर मेल वेगाने ऋतिक स्वतःकडे स्ट्राईक घेतोय आणि तो सेल्फ कॉन्फिडन्स त्याचा जरूर त्याच्या चेहऱ्यावरचा दिसतोय की सध्या मी लयबद्ध झालोय. रिस्क घ्यायला हवी, कारण आयुष्यात आणि क्रिकेटच्या मैदानात रिस्क घ्यायला कधीतरी हवी, कारण आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. हे स्वामी विवेकानंद यांचे विचार. त्यामुळे कधी कधी जोखीम पत्करावी लागते आपल्या क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा. 9 बॉलमध्ये 17 रन त्याच्या बॅटमधून आलेत.
या वेळेला थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याच्या प्रयत्नात नाही आहेत. चांगली गोलंदाजी असे विकेट किपर सर्वेश या वेळेला सांगताना पाहायला मिळत आहेत. टाळ्यांचा गजर करतायत विकेट किपरच्या भूमिकेत असताना. 38ला 3 बॉल फेकून झाले ते 2. चांगले प्रयत्न आहेत सचिनचे की बॉल जास्तीत जास्त डॉट बॉल यावेत, धावा थांबाव्यात. जो प्रोजेक्टेड स्कोर आहे त्यापर्यंत न पोचावा हा संघ. फुल टॉस बॉल ऑन साइडला सोडणार नाहीये. सरळ बॉलला मात्र यावेळेला फेकून दिलंय. ग्रेट टायमिंग. बॉल होता फुल टॉस आणि यावेळेला ऋतिकने सांगितलं आय एम दी बॉस. षटकार 6. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचते. विघ्नेश 44 धावा असे सांगतायत. डेड बॉल पंच घोषित करतायत महेंद्र बोईसर. 44ला 3 पाचवं षटक हे प्रगतीपथावर आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करेल का ऋतिक? इज ऑन ऑफ फायर. ऑन साइडला पुल केलंय. खूप चांगला फटका आहे. एक टप्पा घेत बॉल मात्र या वेळेला बॅरिगेटच्या बाहेर निघून जाईल चौकारासाठी. गुड शॉट 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचली गेली 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 48 लॉस ऑफ 3 विकेट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 48 वर जाऊन पोहोचली गेली. 48 ऋतिकची चांगली इनिंग पाहायला मिळाली. 12 बॉलमध्ये 27 रन त्याने केल्या. तेरा बॉलमध्ये 27 रन आणि अप्रतिम स्ट्राइक रेट आपल्याला पाहायला मिळतोय. 207.69चा 3 षटकार 1 चौकार. हॅलो 48ला 4. आता बॉल आहेत उर्वरित आपल्याला पाहायला मिळतात 7 आणि या 7 बॉल मध्ये काय स्ट्रॅटेजी आखली जाईल याकडे लक्ष असणार आहे. सध्या नितेश हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना रिलॅक्स केतन भोईर यांच्या समवेत. बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल. खराब फिल्डिंग. तर या वेळेला दुसरी धाव सुद्धा परिपूर्णता पाहायला मिळेल का? विकेट किपरने खूप चाणाक्षी दाखवले परंतु किशोर पाटील सांगतायत या वेळेला थर्ड अंपायर रेफर केले गेले. नितेश कदम सर या डिसिजन पेंडिंग. आज करत टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात दुःखद घटना. टेनिस क्रिकेट विश्वातील एक ख्यातनाम विक्रमी अष्टपैलू लेजंड सर अजित पुत्रन यांचा गुरुवार दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी सकाळच्या सुमारास देवाज्ञा झाली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करूया व आपण संपूर्ण टेनिस क्रिकेट कुटुंब सहपरिवार पुत्रन कुटुंबाच्या दुःखात सहभागी होऊया. अजित सर क्रिकेट या खेळातील तुमचे विक्रमे नक्कीच अजरामर राहतील. तुम्हा संपूर्ण क्रिकेट विश्वातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली व शेवटचा साईराम. चांगले खेळाडू होते. नुकतीच मी सांताक्रूज मध्ये एक स्पर्धा केली माहुलच्या मैदानात. माहुल कोळीवाडा मंगेश वैती यांच्या गावामध्ये. त्यावेळेला बरेच लेजंड खेळाडू ज्या ठिकाणी आले होते आणि त्यामध्ये आऊस सर असतील, त्यानंतर पाहायला मिळाले जे नासिर शेख सर असतील आणि त्यामध्ये रमाकांत पवार यांनी जे उजाळा दिला ज्या आर्के ट्रॉफीच्या जबरदस्त अंगाला शहारे आले होते. ते आर्के ट्रॉफी चिंबूरमध्ये पार पाडली जायची. त्यावेळेला 8-8 षटकांचे सामने. MRIचा बॉल हल्ली 8-8 षटकांमध्ये 150 रन होतात परंतु इथे सेफ आहे. नितेश कदम सरांचा इशारा येतोय नॉट आउट. आणि त्या काळात त्यांनी मात्र एक गोष्ट सांगितली की
फायनल मॅच आणि फायनल मॅच मध्ये 8 षटकांमध्ये फक्त एका टीमच्या 28 रन झाल्या होत्या आणि 28 रन झाल्यानंतर सुद्धा तो शेवटचा बॉल पर्यंत मॅच ती रंगतदार झाली होती. म्हणजे यावरून विचार करू शकता की त्यावेळेचं क्रिकेट किती पॉवरफुल पाहायला मिळतं. MRIचा बॉल 50ला 4 5 षटकांचा खेळ झालाय. खूप चांगली टेक्नॉलॉजी 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. बॅट ग्राउंडिंग केली होती आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळाला, त्याचा बेनिफिट मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सर्वेश टाळ्यांचा गजर करतोय, अप्रिसिएट करतायत आणि संघ सहकारी त्यांना अप्रिसिएशन करत असताना आपण पाहू शकतायत. गुड डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉलिंग. शेवटचं षटक सचिन, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणि मान, परंतु त्याच्या गोलंदाजीचे जे उच्च विचार आहेत ते अप्रतिम. सिद्धेशला आपण पाहताय, सिद्धेचा हा बॉल थोडीशी या वेळेला तारीफ काय केली आणि लो फुल टॉस बॉल सरळ बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारात परावर्तित करणारा हा धमाकेदार, झन्नाटीदार, स्पेक्टॅक्युलर 6. सहा बॉल मध्ये 10 मनीषच्या बॅटमधून आक्रमकतेचा सितारा जो प्रोजेक्टेड स्कोर दाखवत होता त्याला बरोबर बीट करण्याचा प्रयत्न आता सध्या होताना बॅटरच्या बॅटमधून संघ जाऊन पोहोचतोय. भारवी 11 अमरदीप खार्डी 56ला 4. चांगला बॉल ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला या वेळेला दिशा दिली गेले. एक रन तर मेल, दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपळाईने सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. दोन्ही फलंदाज जाणतात कारण संघाला आता धावा कशाही होत, कोणत्याही पद्धतीने होत, त्या धावा खूप महत्वाच्या आहेत. 58ला 4. 7 बॉलमध्ये 12 रन. मनीष कोणत्या ठिकाणी कोणत्या बॉलवर कशा बॉलवर खेळायचंय, कोणत्या गोलंदाजाला कसा षटकार मारायचा आहे हे ठाऊक असणारा फलंदाज सध्या मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल शेष राहिलेत. ऑफ साईडला खूप चांगला ड्राईव्ह ऑन द राईज खेळत असताना ऑन दी अपचा फटका. 1 रन मिळेल. थोडेसे फंबल झालेत. बॉल काही आतापर्यंत मिळत नाहीये. 2 रन्स तर मिळत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेक येईपर्यंत फलंदाज या वेळेला तंबूच्या आसऱ्याला परतत असताना मनीषने थोडीशी घाई केली. अजून सुद्धा 2 बॉल होते परंतु या वेळेला चिन्मयवर त्याने खूप मोठा विश्वास टाकलाय. 2 रन्स मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 60च्या घरामध्ये. 60ला 5. 4 बॉलच्या समाप्तीनंतर भारवी 11 अमरदीप खार्डी टीम. आणि लय म्हणजे टेम्पो, सूर, ताल, लय या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि हे जेव्हा तुम्ही एकत्रितपणा ऐकता त्यावेळेला श्रवण इंद्रियांपर्यंत ते परफेक्ट संगीत पोचलं जातं आणि ते सध्या शुभम भोईर हे काम करताना पाहायला मिळत आहेत. 60ला 5. शेवटचे 2 बॉल आहेत. त्यावेळेला आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. 1 रन तर मेल, दुसऱ्या रनसाठी पलटलेत आणि यस विकेट डाऊन. 1 रन मेल. 61ला 6. 5 बॉलच्या समाप्तीनंतर भारवी 11 अमरदीप, चिन्मय बॅक टू द डगआउट.
वेडी टायगर मनाचे राजे जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तुषार भोईर सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत ॲज अ कॅप्टन मनाचे राजे. वेडी टायगर आज वेडी टायगर या नावाने खेळत असताना पाहायला मिळेल आणि त्याच्या अगेन्स्ट ब्रह्मदेव नगावे दोन्ही टीमचे कॅप्टन. चला या टॉस करण्यासाठी चांगला बॉल, शेवटचा बॉल होता, खाली राहिला होता, सबमरिंग डिलिव्हरी. 61 वर पहिला डाव समाप्तीच्या मार्गावर, 62 धावांचं लक्ष्य. प्रोजेक्टेड स्कोर जसा दाखवला होता त्याच पद्धतीने मात्र यावेळेला आपण पाहिलं तर टार्गेट 62 धावांचं. भारवी 11 अमरदीप भाऊ यांचा संघ, या संघाने मात्र समोर ठेवले गेले प्रतिस्पर्धी संघ पाहायला मिळतोय. 9 तरुण PK 11 या टीम समोर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. टायगर मनाचे राजे वेडी आणि ब्रह्मदेव नगावे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. जशी मॅचला सुरुवात होईल तसा आवाज आपण ऐकणार आहोत. धनंजय पाटील यांचा कोपरीचा आवाज, या आपण DK यांचा आवाज ऐकणार आहोत या सेकंड इनिंग मध्ये. या मोरेश्वर भोईर साहेब त्यांना मी विनंती केली, आपण टॉस बॉक्स मध्ये या. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी केला जाईल. मोरेश्वर भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वतः आयोजक, चांगली मेहनत त्यांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. चला दोन्ही टीमचे कॅप्टन तुषार भोईर आपण या लगेच. मनाचे राजे दोन्ही कॅप्टन येत आहेत, तोपर्यंत मोरेश्वर भोईर साहेब एकंदरीत स्वतः आयोजक आहेत. बरेच वेळ जर आपण पाहिला तर 2 ते 3 वर्षांच्या गॅप नंतर मात्र पुन्हा एकदा खार्डी गावामध्ये 1 लाखाची स्पर्धा येते आणि त्याचं बिगुल वाजलं 30 एप्रिलला. कसं वाटतं एकंदरीत आपण एक आयोजकाच्या भूमिकेत आहात. पहिलीचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट जे आपल्याला पाहायला मिळतं यामध्ये कसं वक्तव्य करतील आपण? जुन्या क्रिकेटच्या बाबतीत बोललं गेलं तर ती कला वेगळी होती, कारण की त्यावेळेला जुन्या जमान्यात फक्त आठवड्यातनं एकदाच टुर्नामेंट व्हायच्या. आता दिवसेंदिवस होतात, त्याच्यामुळे पोरांमध्ये जी उन्नती होते ती पाहताना कुठेतरी गावाचं नाव रोशन होते, ह्यात एक आनंद मिळतो. आणि मी तर असं म्हणेन की खूप आमच्या गावातली पोरं खूप टॅलेंटेड, पण तो अजूनपर्यंत त्यांना स्कोप्स मिळायला पाहिजे आणि त्यातूनच त्यांनी काहीतरी धडा शिकायला पाहिजे, एवढंच मी बोलू शकतो. नक्कीच ज्या पद्धतीने चांगलं वक्तव्य, त्यांना स्कोप मिळाला पाहिजे आणि त्यांनी काहीतरी धडे गिरवले पाहिजेत. आणि खरंच तुमचं वक्तव्य चांगलं होतं, कारण पहिलं क्रिकेट आठवड्यातून 1-2, परंतु आता सातत्याने सोमवार ते रविवार. चला या तुषार भोईर जर आले असतील तर या लगेच टॉस करण्यासाठी. आणि ब्रह्मदेव नगावे टीमचे कॅप्टन चला या टॉस करण्यासाठी यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. आज टायगर मनाचे राजे वेडी आज संघ, तर एका साईडला ब्रह्मदेव नगावे दोन्ही टीमच्या कॅप्टनचं वेळेवर उपस्थित राहिलात. रामबाग गट मात्र सध्या आपण पाहत आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनचं धन्यवाद. आणि स्पिन 2026 आणि खार्डी असा कॉइन बोला गेलाय, ज्या नाण्याच्या 2 बाजू आहेत. टॉस करूया. कॉइन स्पिन मोरेश्वर भोईर साहेब यांच्या 2026. यस 2026 आलेला आहे. धन्यवाद मोरेश्वर भोईर साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. कॅप्टन संकेत पाटील आमच्याशी जॉईन झाले. संकेत, कसं वाटतं एकंदरीत तिथे आल्यानंतर? हवा खेळती आहे, रणरणत ऊन असलं तरी सुद्धा तुम्ही नेहमीच क्रिकेट चालण्यासाठी तत्पर असतात, त्यामुळे तुम्हाला मानाचा सलाम असेल. जरी आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये पंख्याखाली असलो तरी सुद्धा तुम्ही रणरणत्या उन्हामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळता, तर त्यामुळे तुम्हाला मानाचा सलाम असेल. कसं वाटतं इथे आल्यानंतर? खूप छान वाटते आणि आम्हाला यंदा खेळण्याचा चान्स मिळाला, त्यामुळे खूपच आभार आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग स्वीकारणार आहात. जास्त बोलत नाहीत दोघेही कॅप्टन. तुषार भोईर धन्यवाद. आणि संकेत पाटील, तर नुकताच टॉस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि टॉस आपण पाहिला तर एका साईडला ब्रह्मदेव नगावे ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. धनंजय पाटील, या आपण त्यांचा आवाज ऐकूया, कोपरीचा आवाज. धन्यवाद. वेलकम बॅक सर्व क्रिकेटर्स, खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा
सहर्ष स्वागत आहे आई सतवाई क्रिकेट संघ खर्डी आयोजित खर्डी चषक 2026 सध्या मैदानाच्या मध्ये आपण पाहतात आणि दोन संघादरम्यान आता मॅच रंगलाय. मागे दोन मॅच पाहिलेत, आता हा तिसरा मॅच मैदानाच्या मध्ये होतो. एका बाजूला भारवी 11चा संघ आपण मैदानावरती पाहतात, जो अमरदीप या नावानं मात्र मैदानाच्या मध्ये तुम्हाला भाऊ आणि त्यांची संपूर्ण टीम तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला टीम मैदानाच्या मध्ये आपण पाहू शकतायत. BK11 खर्डी हा संघ मैदानाच्या मध्ये कशा पद्धतीने पाठलाग करेल याच्यावरती लक्ष असणार आहे. पहिलं षटक, किरणचा पहिला बॉल. पहिला बॉल अपी स्ट्रॉंग होती, परंतु पंचाने देतात मात्र फेटाळून लावलीत. अगदी क्विकली काही सेकंदामध्ये पंचांना पाहायचे असतात. बॉल डिलिव्हर झाल्यानंतर अगदी तो कुठे झालाय, पाय अगदी कुठे आहे, मध्ये आहे की नाही आहेत, इम्पॅक्ट इन लाईन आहे की नाही आहेत, या गोष्टी पाहायच्या असतात. आणि ॲक्युरन्स सध्या मैदानाच्या मध्ये ॲक्युरेट पंचांची भूमिका दाखवत असताना महेंद्र भोईर सर, त्या ठिकाणी नितेश कदम सर यांना पण मैदानाच्या मध्ये पाहतायत. पहिला बॉल डॉट आलाय. यापूर्वी आपण पालघर जिल्ह्याचे गोड आवाज पालघर भूषण प्रमोद सरांचा आवाज ऐकलाय. त्यापूर्वी हार्दिक किनी यांचा आवाज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकतायत. महत्वाची मॅच आहे, धावेंचा पाठलाग करायचा आहे. BK खर्डीला 62 धावेंचा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल फटकावेमध्ये खेळला, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक रुपेश भोईर आलाय आणि तान टिपलाय मैदानावरती झेल. पहिल्यांदा 2 वेळा सुटले होते कॅच, परंतु यावेळी कुठलीही चुकी केली नाही. पाठीमागे आले, थोडं ऍडजस्ट केलं आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर रुपेश भोईर भाऊन टिपलेला झेल मैदानावरती आला. विकेट कॉम. हा पुन्हा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केलाय. अगदी 30 सेकंदचं जे क्षेत्र होतं ते क्लिअर करायचं होतं. पाठीमागे धावत आले, त्याच्यानंतर मात्र कॅच घेतला आणि स्वतःवरती तो विश्वास पुन्हा आता दाखवलाय रुपेश भोईर भाऊ यांनी. आणि बरोबर एक दृश्य आपण पाहिलं तर बरोबर तुम्ही या मैदानावरती आई एकविरेचं मित्र परिवाराचं स्टँड आहे, त्या स्टँडच्या बरोबर खाली जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये एक ताई आहेत. त्यांना प्रचंड आनंद होतो, कारण त्या हा संपूर्ण मॅच जवळून पाहतायत. कारण मी प्रत्येक बॉलवरती ज्यावेळी आपण त्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी गेलो होतो ना, त्यावेळी सर्वाधिक जास्त खुश त्या होत्या. आता पण तिथे त्या ज्यावेळी कॅच होतात, षटकार चौकार जातात, सर्वाधिक जास्त उडी मारून त्याच आनंद घेत आहेत. त्यांना त्या हॉटेलमध्ये किती धंदा होईल हे महत्वाचं नाहीये. आणि रुपेश भोईर यांच्या त्या बहिणीच आहेत, त्याच्यामुळे सर्वाधिक जास्त आनंद त्यांनाच झालेला आहे. ताई, आपले मनापासून स्वागत आहे का तुम्ही क्रिकेट प्रेमी आहात. त्याच्यावरती चर्चा होणार आहेत. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपला आहे, एकही धाव नाहीये. हवेमध्ये बॉल खेळलाय. पुन्हा क्षेत्ररक्षक मात्र थोडंसं दूरवरती आहे, जोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हर मधून खेळाडू येतील. आणि एक वेगळी बॉडी लँग्वेज आहे. तुम्ही मैदानावरती पहिला सामना जिंकता, दुसऱ्या मॅच मध्ये तुम्ही ज्यावेळी टार्गेट उभं करता, तुमचा महत्वाचा खेळाडू बाद झाल्यानंतर तुम्ही जी संघाची परिस्थिती जाणून बॅटिंग करताना, त्याच्यावेळी तुमच्या संघाचा कॉन्फिडन्स लेवल वाढत असतो. आणि ती कॉन्फिडन्स लेवल सध्या मैदानाच्या मध्ये भारवी 11 अमरदीप या संघाची दिसते आपल्याला. पॉझिटिव्ह अप्रोच, पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह बॉडी अप्रोच, सर्व काही गोष्टी सांगून जात आहेत. 1 वर 1 विकेट आतापर्यंत कंडिशन. पहिले 5 बॉल किरणनं खूप चांगले टाकले. किरण त्याचं नाव आहे, त्याच्या अगदी शेवटची 2 अक्षर रन आहेत, पण किरणनं रन नाही दिल्या. हे सर्वाधिक महत्वाची बाजू आहे. किरणनं रन वाचवल्यात, ही जमेची बाजू आहे. आता पहिल्यांदा स्ट्राईक वरती यश आलाय, जो लेफ्टी बॅटर. कळण्याचा प्रयत्न केला, नशिबाची साथ बहुधा तुमच्या बाजूने असेल का असं चित्र घडतंय. आणि पंचांचा सिग्नल चेंडू सीमा रेषेच्या पार शेवटच्या बॉल वरती आलाय. हा लकी चौकार 4. फलकावरती 5-1 गडाच्या मोबदल्यात. आफ्टर फर्स्ट ओव्हर 5 रन लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत आपण चित्र पाहतात, आपण बरोबर पाहिलात. आणि बरोबर जो मी उल्लेख केला त्या ताई उभ्या आहेत,
बघा बघा बरोबर त्या हॉटेलच्या बाहेर उभ्या आहेत. आई एकविरेचा जो मित्र परिवारचा स्टँड आहे तिथे हॉटेल आहे आणि या ताई उभ्या आहेत, रुपेश भोईर यांच्या बहिणी आहेत आणि बरोबर ते आपल्या सध्या कॅमेरावरती आहेत. म्हणजे त्यांना प्रचंड आनंद त्यांना आहे. मैदानावरती जितका जवळून ते मॅच पाहतात, जसं मी म्हटलं की क्रिकेट प्रेमी आहे, त्यांनी आज हॉटेलवरती तो धंदा होईल नाही होईल याचा विचार नाही केला. बाबा आज मॅच पाहायचे आहेत, आज मैदानाच्या मध्ये एन्जॉय करायचं आहे आणि भाऊ मैदानाच्या मध्ये खेळतो मग भावाची मॅच पाहायचीच असते. ते सध्या तेच सांगतायत. आफ्टर फर्स्ट ओव्हर बीके खार्डी संघ 5-1, भारवी अमरदीप 10-1, 5 धावा पुढेही आहेत, विकेट दोघांच्या बरोबरीच आहेत. पण पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा भारवी अमरदीपच्या संघानं थोडं जास्त उभारलं होतं, त्याच्यावरती चर्चा होणार आहे. दुपारचं सत्र जसं म्हणतात नेहमी इंटरेस्टिंग असतं. दुपारच्या सत्रामध्ये भरपूर साऱ्या हालचाली घडत आहेत. शेवटच्या बॉलवरती आलेल्या चौकारानं देखील मैदानाच्या मध्ये बदल ते होत असताना आदेशजी पाटील आम्हाला सांगतायत की पहिले 5 बॉल खूप चांगले टाकले होते, परंतु शेवटी नशिबाची साथ मिळाली आणि यशनं तो चौकार ठोकला होता, पाठीमागे गेला होता. तेजस मैदानावरती आलात. मागच्या मॅच मध्ये या खेळाडूने खूप चांगली कामगिरी केली आहे. तो खेळाडू पहिला बॉल खूप चांगला टाकलाय आणि संपूर्ण ही स्पर्धा जर पाहिली तर आता खार्डी चषक एका वेगळ्या लेवलवरती चालल्यात. कारण प्रेक्षकांसाठी आपण पाहिलं तर अगदी गॅलरी स्टँड्स उभारण्यात आल्यात. मैदानाच्या मध्ये बसण्यासाठी मात्र तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं अगदी ते स्टँडची सुविधा उपलब्ध केल्यात. भव्य असा मंच बनवण्यात आला. कॉमेंट्री बॉक्स जो समालोचन कक्ष आपण पाहतायत, बाजूला बरोबर आपण पाहिलं तर खेळाडू कक्ष आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी असणारी बाईक आहेत, त्याच्यावरती प्रत्येकाच्या नजरात, त्याच्या पाठीमागे असणाऱ्या ट्रॉफीज आहेत, त्याच्यावरती प्रत्येकाच्या नजरात. या स्पर्धेमध्ये जिंकणाऱ्याला 1 लाख रुपयाचं पारितोषिक हे देखील दिलं जाणार आहे. त्यामुळे भरपूर काही गोष्टीवरती चर्चा आहे. हवेमध्ये खेळणारे रुपेश भोईर प्रयत्न केले होते. वा काय प्रयत्न झाले होते. डबलचा प्रयत्न मैदानावरती करण्यात आला. 2 धावा कंप्लीट. ऍक्शन रिप्ले पुन्हा इंटरेस्टिंग आहेत. गौरव लगेच आम्हाला पुन्हा तो ऍक्शन रिप्ले दाखवतील. 2 धाव्याने धावसिंग धाव फलकावरती 8. प्रयत्न अपाड होते, प्रयत्न खूप चांगले केले होते. पहा पुन्हा 10 बॉल. लोवर फुलटॉस खेळण्याचा प्रयत्न, झेप तर घेतली होती, डायव्ह तर लगावली होती, थोडा दूर राहिला बॉलच्या आणि तिथून मात्र 2 धावा आल्यात. पुढचा बॉल. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, खडे खडे ब्लाइंड स्ट्रोक देण्याचा प्रयत्न, बॅट फिरवली ऑन साईडला, बॉल निघून गेला ऑफ साईडला. अगदी सरळ बॉल मात्र हाताळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉट बॉल आलाय. या षटकाची सुरुवात झाली सिंगल न, त्याच्यानंतर आली डबल, त्याच्यानंतर आला डॉट. लक्ष मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर जवळपास 62चं 62चं आहेत. 61 62 हा आकडा नेहमी म्हणतात. 61 62. खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलात. फिल्डिंग केलं. एक सिंगल कंप्लीट. सिंगल वरती समाधान. पॉवर प्लेची षटक तुम्ही कशा पद्धतीने खेळतायत, पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही बॅटिंग कशी करणार, तुम्ही मैदानाच्या मध्ये गोलंदाजी कशी करणार, याच्यावरती देखील सर्वाधिक जास्त मात्र नजरा असतात. पहिल्या आतापर्यंत 1.4 चेंडूचा खेळ संपला. धावा झाल्यात 9. 6 षटकांची मॅच. आणि जसं एका गोष्टीचा उल्लेख झाला की बहुधा कमी अशा स्पर्धा आहेत जिथे 6 षटकांच्या मॅचेस आणि दोन्ही एंडने खेळण्याची संधी ही तुम्हाला दिली जात आहे. पाठीमागे चाललाय बॉल. चुकीच्या एंडला थ्रो मैदानाच्या मध्ये करण्यात आला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न कदापि तुम्ही जर स्ट्रायकर एंडला केला असता, बाकी आता खेळाडू तेच सांगतात त्या खेळाडूला, तुम्ही स्ट्राईक एंडला जर थ्रो केला असता तर कदापि तो धोका पत्करावा लागू शकला असता बॅटर यशला. परंतु तसं काही घडलं नाही, कारण यशच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार आलाय. धावा फलकावरती आहे 10. अजून रन करायच्या 52. शेवटचा बॉल मैदानावरती. बाकी ओव्हर मधील तेजस आतापर्यंत लयबद्ध गोलंदाजी, नियंत्रणामध्ये गोलंदाजी. शेवटचा बॉल. नियंत्रण अगदी ते सुटलंय आणि बॉलला मात्र पाठवलंय सरळ स्टँड मध्ये. स्टँड अनडिलिव्हर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. दॅट्स अ ह्यूज. महाराष्ट्र अगदी म्हटलं तर अगदी या संपूर्ण गाण्यामध्ये आपण पाहिलं तर महाराष्ट्राचं वर्णन मात्र करण्यात आलं. नद्या खोऱ्यांचं मात्र वर्णन त्यामध्ये पाहायला मिळतात. संतांची भूमी अगदी आपण पाहिलं तर महाराष्ट्राची भूमी. आफ्टर 2 ओव्हर बीके खार्डी 16 ला 1.
भारवी 11 नंबरदीपचा संघ होता 16ला 2. इथून त्यांनी एक विकेट जास्त गमावला होता आणि आगरी कलाकार यांच्याकडून यशने जो मागे षटकार ठोकला त्याच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आपल्यापर्यंत जमा झालाय. ते देखील मात्र काही वेळामध्ये दिले जाणार आहेत. थँक्यू सो मच आगरी कलाकार, आपले मनापासून आभार आहेत. आपण देखील यशला ते पारितोषिक दिलंय 100 रुपयांचं. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल ड्राईव्ह केला, फटका छान खेळलाय, क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती आहेत. फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतात. एक कंप्लीट, दुसऱ्याचा कॉल द्यायचा आहे. हो नाही मैदानाच्या मध्ये सुरू होतं. यस नो वेट या 3 गोष्टींचा कॉलिंग कुठेतरी दिसलं नाहीत आणि मैदानाच्या मध्ये आलं विकेट. फलंदाज बाद, दुसरा धक्का गॉन. की थांबायचं होतं मैदानावरती, समजलं नाही बॅटरला आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून एक मोठी विकेट आल्यात यशचे आल्यात. 5 बॉल मध्ये 13 धावा बनवून यश मात्र मैदानाच्या बाहेर गेल्यात. नव्यानं बॅटर मैदानावरती मितेश हवेमध्ये स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र आहेत त्या ठिकाणी. जोपर्यंत डीप मधून बॉल उचलतील फेकतील, आता कुठलीही रिक्स घेणार नाहीत कारण माहित आहे त्याच झोन मध्ये एक विकेट आपली गेल्यात रनआउटच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 18ला 2, 62 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. सध्या आपण पाहिलं तर साईबाबा एंड या एंड मात्र गोलंदाजी मैदानावरती करतायत किरण. ड्राईव्ह केलं, फटका छान खेळलाय, समोरच्या दिशेने मात्र क्रॅकिंग स्ट्रोक आहेत. फिल्डर वेगानं आला, फिल्डिंग चांगली केलं, प्रॉपर क्षेत्ररक्षण, तितका चांगला थ्रो देखील पाहायला मिळतात. तुम्ही बाउंड्री लाईनवरती ज्यावेळी क्षेत्ररक्षण करताना, मी यापूर्वी देखील एक गोष्ट म्हटली होती की तुम्हाला तुमचा परफेक्टली थ्रो, तुम्ही कसे मैदानाच्या मध्ये क्षेत्ररक्षण करतायत आणि कुठल्या पोझिशन मध्ये फिल्डिंग करतायत, या देखील गोष्टी क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट असतात आणि ते सध्या मैदानावरती दाखवल्या जात आहेत. किरणची देखील चांगली लेन, तो देखील चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकाचा त्याला फायदा झालाय असं चित्र सध्या दिसतंय. पुन्हा एकदा आणखीन एक चांगला बॉल, वेगवान बॉल, तेज तरार बॉल, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. आलाय डॉट बॉल, धावफलकावरती धावा 19ला 2, 20 बॉल मध्ये रन करायच्या 43 BK खार्डी या टीमला. भारवी 11 अमरदीप खार्डीच्या अगेन्स्ट शेवटचे 2 बॉल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न कधी कधी सोपं नसतं कारण तुम्ही स्लाइस करताय, स्क्वेअर कट करतायत. स्क्वेअर कट करण्यासाठी तुमच्याकडे टायमिंग, तुमच्याकडे स्ट्रोक सिलेक्शन, तुम्ही मैदानाच्या मध्ये किती त्या स्ट्रोकची प्रॅक्टिस केल्यात, या सर्व काही गोष्टी क्रिकेटमध्ये तितक्याच महत्वाच्या असतात आणि इम्पॉर्टंट ही असतात. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, आता बरोबर डाऊन दी ग्राउंड, बॉलला मात्र पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. शेवटच्या बॉलवरती किरणच्या आलाय षटकार. दॅट्स अ ह्यूज 25. सध्या मॅनहॅटन चार्ट जरी तुम्ही पाहिला तर अगदी त्या ऑरेंज बिल्डिंग सध्या ज्या उभारण्यात आल्या त्या मात्र सुरुवातीला होत्या. आपण पाहिलं तर त्याच्यानंतर पाहिलं तर दुसऱ्या बाजूने ग्रे ज्या बिल्डिंग्स आहेत त्या मात्र आता मैदानावरती कशा पद्धतीने पुढे चालल्यात त्याही गोष्टी मात्र दाखवल्या जात आहेत. आता त्या कुठेतरी वाढणं अपेक्षित आहे, त्या वाढणं गरजेचं आहे, तरच तुम्ही मात्र पुढे जाऊ शकतायत. आई सत्वाई क्रिकेट संघ खार्डी आयोजित खार्डी चषक 2026 पद सध्या आपण पाहतात. ओम आहे सध्या आपल्या स्क्रीनवरती आणि जी लाईन आहे ना ती बरोबर सुरुवातीला बरोबरीच गेली, त्याच्यानंतर ती थोडी पुढे गेली, त्याच्यानंतर ती थोडी स्क्वेअर झाली, पुन्हा ती टच झाल्यात आणि आता ती टचच्या दिशेने मात्र पुन्हा चाललाय. कशा पद्धतीने जाणार सर्व काही गोष्टी तुम्हाला 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून दाखवल्या जात आहेत. खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट आफ्टर 3 ओव्हर्स कंपॅरिझन पहा. BK खार्डी संघ 25ला 2, भारवी 11 अमरदीपचा संघ होता 21ला 3.
या कंडिशनला खेळ त्या 3 ओव्हर नंतर पलटला होता, जिथून भारवी 11 अमरदीप संघानं कमबॅक केलं होतं 4थ्या 5व्या षटकामध्ये. त्याच्यामुळे इथे देखील तसं काही घडेल का याची चर्चा सध्या मैदानावरती केली जात आहे. आणि 4थ्या षटकासाठी आई सतवाई एन तेजसला घेऊन आल्यात. पहिलाच बॉल फटका फसला होता, हवेमध्ये होता बॉल, बराच काळ क्षेत्ररक्षकापासून थोडा दूर राहिलाय. तिथे एक सिंगल येत असताना पाहायला मिळतात. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 26-26. अजून 5 बॉलचा खेळ मैदानावरती येणं बाकी आहे. 26ला आतापर्यंत 2 धक्के लागल्यात. तेजस तयार. समोर आपण पाहिलं तर सागर, चांगला बॉल मैदानाच्या मध्ये हाताळला गेला. आणखीन एक डॉट बॉल येतोय. सध्या मैदानावरती सागरचा विचार केला तर 10 बॉलमध्ये 11 धावा त्यांनी बनवल्यात. तो खूप चांगलं काम सध्या मैदानावरती बॅटिंग मध्ये करतोय, परंतु तो कशा पद्धतीने हा खेळ पुढे घेऊन जाईल. 26 झाला, 26च्या उलट्या तुम्हाला अगदी 62 करायच्यात, तिथपर्यंत टार्गेट आहेत. लोअर फुलटस बॉल कनेक्ट केलाय, फिल्डिंग वाह, दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. असं वाटलं की बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल, परंतु आता तिसऱ्या पंचांची मदत घेतली जात आहे. स्क्वेअर लेग अंपायरने मात्र सांगितलं थर्ड अंपायर. आता पंचांनाच यावं लागेल, त्यामुळे स्ट्रायकर अंपायर नितेश कदम सर आमच्या दिशेने मार्गस्थ होतील. भरपूर मोठा प्रवास करून त्यांना तिथे यावं लागेल. संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण पर्यंत डीझेमचे एकविरा म्युझिकल ग्रुप, शुभमजी भोईर, स्वतः रमेशजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप चांगलं काम ते करतायत. पंच म्हणून नितेश कदम सर, महेंद्र भोईर सर, किशोर पाटील सर, सिक्रेटर स्पोर्ट्स गौरव पाटील स्वतः उपस्थित आहेत. प्रथम जाधव, कॅमेरामॅन बंटी कुंभार, यज्ञेश भोईर, हे तिन्ही कॅमेरामॅन खूप चांगलं काम तेही करतायत. सध्या पाहण्याचा प्रयत्न होतोय. चला, पंच आता मैदानावरती जातात. डिसिजन जे आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहेत, काय घडलंय पाहूयात. त्या ठिकाणी सिक्स स्पोर्टच्या माध्यमातून सातत्याने मात्र दाखवण्याचा प्रयत्न होतोय. त्या ठिकाणी आता डिसिजन पंचांच्या माध्यमातून येतील. पंच आपल्या जागेवरती जातील, तिथून मात्र डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा बॉल नो आहे, नाही आहे, याच्यावरती चर्चा पंचांनी सध्या केल्यात आणि पंचाने सांगितलं इट्स अ नो बॉल. अगदी अलार्म वाजलाय, तेही सांगितलंय पुढचा बॉल फ्री हिट. चांगला बॉल कमबॅक केलाय. एक बॉल वरती चुकी केली, परंतु त्याच्यानंतर ती चूक घडणार नाही याची काळजी तेजसनं मैदानावरती घेतलाय. आतापर्यंत बॉल फेकून झाला 3.3 धावा धावफलकावरती 28ला 2 विकेट. अजून 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असे. स्ट्राईक एंडला मितेश सध्या तो बॅटिंग करतो. दुसऱ्या बाजूला सागर. मितेश आतापर्यंत 3 बॉल त्यांना फेस केल्या, 2 धावा त्यांना बनवल्यात. 3 बॉलचा खेळ अजून या षटकात शिल्लक असेल. आई सतवाई एंडनं सध्या मैदानावरती गोलंदाजी केली जातात. त्याचा पुढचा बॉल थोडा खाली राहिलाय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आला नाही. सिंगल घेण्याचा प्रयत्न झालाय. अतिरिक्त धाव देखील आलाय. वाईट +1. एकूण 2 धावा आता मात्र वाढतील. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 30. अजून रन करायचे तर 32. या ओव्हर मध्ये आपण विचार केला तर 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. 62 धावेचा पाठलाग करायचा. 15 बॉलचा खेळ बाकी आहेत. 15 बॉल मध्ये रन करायच्यात 32. काही होऊ शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये, ना भूतो ना भविष्य. आता चांगली लेन आहेत. एक बॉल खराब टाकल्यानंतर दुसरा बॉल तेजस कमबॅक करतायत. ही त्यांची स्पेशालिटी आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर नो बॉल वरती सिंगल, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर वाईट वरती सिंगल, त्याच्यानंतर डॉट. आता पुन्हा काय घडेल मैदानावरती तेही पाहण्यासारखं असेल. तेजस तयार. पुन्हा मात्र आता चांगला बॉल टाकलाय, डॉट टाकलाय मैदानाच्या मध्ये. शेवटच्या बॉलचा खेळ अजूनही बाकी आहेत, कारण या ओव्हर मध्ये 2 खराब बॉल टाकले, 1 वाईट 1 नो बॉल. आतापर्यंत जवळपास विचार केला तर 7 बॉल या षटकामध्ये फेकण्यात आल्या. शेवटचा बॉल बाकी असेल. 30ला 2.
अजून रन करायच्यात 32. येणारे बॉल तुमच्याकडे बाकी आहेत 13. 13 मध्ये 32 हे या मॅचचं समीकरण. करंट रन रेट सध्या 7.83. रिक्वायर्ड रन रेट आता तो वाढत गेलाय 14.77च्या घरामध्ये. खडे खडे ब्लाइंड स्ट्रोक देण्याचा प्रयत्न नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या मध्ये बीके खार्डी या संघाला सध्या अडचणीमध्ये त्यांच्या वाढ झाल्यात, कारण येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत ते 12 आणि 12 बॉल मध्ये रन करायचे 32. 12-32 वाला मॅच आहेत. एक हलकीशी धून ऐकूया डीजेच्या माध्यमातून आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. बारा बॉल मध्ये 32 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर स्वतः कर्णधार रुपेश भोईर मैदानावरती येत असताना पाहायला मिळतोय. संघाचा लिडिंग खेळाडू, संघाचा महत्वाचा खेळाडू तो सध्या मैदानावरती आलाय. 12 मध्ये 32. पहिलाच बॉल स्विच हिट खेळलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात, परंतु त्यांच्यापासून दूर बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. पहिल्याच बॉल वरती चौकार. आधीच मन बनवलं होतं, आधीच पाहिलात की शॉर्ट बॉल येईल मैदानाच्या मध्ये, त्याच्यासाठी रेडी होते. स्विच हिट केलात आणि स्विच हिट करत असताना मात्र चौकार आलात मितेशच्या बॅट मधून. 11 मध्ये 28 करायचे आहेत. संघर्षा विना ना क्रिकेट, संघर्षा विना ना जीवन. जीवनामध्ये देखील प्रत्येक व्यक्तीला संघर्ष करावा लागतो. क्रिकेटचा खेळी तसाच केलाय, इथे संघर्ष करायचा आहे. लोअर फुल टच बॉल ऑन साइडला टर्न केला. बॉल क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? फेकी चांगली झालाय, बॅकअप झालाय. रनआउटची संधी मैदानाच्या मध्ये. आता तिथून मात्र फलंदाज होईल बाद. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये आहे 10. 10 बॉल मध्ये रन करायचे 27. मैदानावरती विकेट आलाय सागरची, ज्यानं 14 मध्ये 12 बनवल्या. तो सागर मैदानाच्या बाहेर आउट. मास्टर माइंड सध्या मैदानाच्या मध्ये रुपेश भोईर अगदी बरोबर योग्य वेळी आपला माइंड वापरतो. जसं आमच्या डीजेवाल्याने मास्टर माइंडचं गाणं लावलंय आणि यावेळी तुम्हाला माइंडच वापरायचं आहे. तुमचं डोकं वापरायचं आहे, डोक्यानं खेळ करायचा आहे, कारण डोकं प्रत्येकाकडे असतं, डोकं वापरणं गरजेचं असतं. 10 बॉल मध्ये 27 धावेचं लक्ष. पुन्हा स्विच हिट खेळायचा प्रयत्न, परंतु एक वेळा ते चित्र घडलं. मैदानाच्या मध्ये सातत्याने घडेल का? नाही घडणार, याची काळजी मैदानावरती आता रुपेश भोईरने घेतलाय. येणाऱ्या 9 बॉल मध्ये 27 धावेचं लक्ष असेल. पाठीमागचा पहिला बॉल जो शॉट टाकला होता, हा बॉल जर पाहिलं तर अगदी वेगानं पुढे टाकलात आणि तिथे मात्र डॉट बॉल आलाय. 9 चेंडू मध्ये 27 धावेची गरज. स्ट्राईकला मितेश, थोडा दूर टाकलाय, हवेमध्ये बॉल आहेत. क्षेत्ररक्षक येत आहेत की फिल्डर? ओ, दोघांच्या मध्ये तू घेऊ का मी घेऊ या प्रश्नामध्ये राहिल्यात. दोघांच्या अगदी मध्ये हा बॉल पडलाय. तिथे मात्र आपण पाहिलं तर अगदी धावा येत असताना पाहायला मिळतं 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे गेलं. एकूण धावा धावफलकावरती 37 धावा. पहा ऍक्शन रिप्ले पुन्हा स्क्रीन वरती. हा बॉल हवेमध्ये गेला, भरपूर उंच गेला, ही कॅच होऊ शकली असती, परंतु क्षेत्ररक्षक एकमेकांकडे पाहत राहिलेत. गोलंदाज आले होते, तिथे खेळाडू आले होते पुढे. 8 बॉल मध्ये रन करायच्यात 25. 8-25. भारविली नंबरदीप खार्डी वर्सेस बीके खार्डी यांच्यामध्ये सध्या रंगलेली मॅच. अनेकांच्या नजरा या मॅच वरती आहेत. कोण जिंकणार याच्यावरती नजर आहेत, कोण पुढे येणार याच्यावरती नजर आहेत. फटका खेळलाय प्रॉपर कनेक्शन सहित. बॉलला मात्र पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पार. मितेशच्या बॅट मधून आलाय षटकार. 6.
मध्ये पुन्हा हा बॉल शफल झाले, त्याच्यानंतर बरोबर शफल होत असताना सफल स्ट्रोक मैदानाच्या मध्ये खेळलाय 6 धाब्यांचा दर्जेदार कडक स्ट्रोक आलाय. 6 धाब्याने मॅच मध्ये पुन्हा पुनरागमन केलंय टीम बीके करडीनं. येणारे 7 बॉल रन करायचे 19. भारविले व अमरदीप खार्डी वर्सेस बीके खार्डी. दोघांचंही अक्षर पाहिलं तर सुरुवातीला बी ने सुरुवात होत आहे. बी पॉझिटिव्ह कोण मैदानाच्या मध्ये खेळणार याची सध्या चर्चा आहे, कारण शेवटचा बॉल तो निर्णायक असणार आहे. त्याच्यावरती भरपूर काही गोष्टी अवलंबून असणार आहेत या मॅचच्या. शेवटचा बॉल हाफ ट्रॅकर तळलाय, हवेमध्ये बॉल झेलची संधी, तिथे मात्र कॅच टिपलाय आणि विकेट आलाय शेवटच्या बॉल वरती. काहींना प्रचंड आनंद झालाय, त्याही खुश आहेत. येणारे 6 बॉल आणि कॅमेरा बरोबर त्यांच्यावरतीच आहे. 19 धावेची गरज, 6 बॉल 19 धावेची गरज. कॅमेरामध्ये ताई होत्या. रक्षाबंधनला भाऊ काय गिफ्ट देतो, दिवाळीला भाऊबीजला भाऊ काय गिफ्ट देतो, याच्यापेक्षा सध्या तो मॅच मध्ये काय गिफ्ट देतो हे खूप महत्वाचं, आणि ते प्रचंड आनंदी आहेत. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की त्यांचं हॉटेल त्यांनी आज बाजूला ठेवलं. आज त्यांना बाकीच्या काही गोष्टी नाही करायच्या, आज त्यांना फक्त मॅचच पाहायचे आहेत. आपल्या भावाला जिंकताना पाहायचं आणि ते सध्या मैदानावरती पाहतायत. परंतु दुसऱ्या बाजूला बीके खार्डी तेही काही कमी नाही आहेत. मैदानाच्या मध्ये तेही पुनरागमन करू शकतायत. 6 बॉल मध्ये 19 धावेचं लक्ष, 1-2 चांगले स्ट्रोक मैदानाच्या मध्ये मॅचला तुम्हाला पुन्हा एकदा पुढे घेऊन येतील, मॅचच्या विजयाच्या जवळपास घेऊन जातील. आणि नव्यानं बॅटर मैदानावरती मिस्टर ऋतिक. आज ऋतिक मैदानाच्या मध्ये कसे खेळतील. बॅट्समॅन सर्वेश आलात मैदानावरती. सर्वेश आज ते कशा पद्धतीने खेळतात त्याची देखील चर्चा होईल. गोलंदाजीवरती ऋतिक आल्यात. शेवटचे 6 बॉल टाकायचे आहेत. आई सत्वाई एंडनं पहिला बॉल खोलवर टप्प्याचा टाकलाय, त्याला मात्र ट्रॅक करून खेळलाय. चेंडू चालला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. एक कंप्लीट, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, धावत सुटल्यात, नाही थांबले आणि धावत धावत जात असताना तिथे विकेट आलाय. पहिल्या बॉल वरती आउट, गॉन. आणि ऋतिक सध्या आपल्या मैदानावरती खेळतात आणि ऋतिकचे बरोबर वडील आदरणीय रमेशदादा भोईर आपले डीजे ते सध्या मात्र मंचावरती आहेत आणि त्यांचा सुपुत्र मैदानावरती पाहायला मिळतोय. ऋतिक रमेश भोईर मैदानावरती सध्या आपण पाहतायत. पहिल्या बॉल वरती विकेट आलं रनआउटच्या माध्यमातून. 5 बॉल मध्ये 18 धावेची गरज. नव्याने बॅटर मैदानावरती संजय आल्यात. 5-18 मॅचची कहाणी बदलल्यात. 62चा पाठलाग करायचा होता 62चा. अचानकपणे ही मॅच बदलल्यात, परंतु अजून देखील चित्र बदलू शकतं. क्लीन बोर्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गुल केलाय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एका विकेटचं पतन. कोण यू मिस, आय डेफिनेटली हिट. मैदानाच्या मध्ये हिट केलाय. शुभम भोईर यांचे मोठे बंधू आहेत आणि त्यांच्याकडून आपण पाहिलं तर ऋतिकसाठी 200 रुपयाचं ते प्राइज आलेलं आहे, ते देखील जमा झालं आहे. आदरणीय शुभमजी पाध्ये साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एसपी दादा आपलं स्वागत आहे. आपल्यास विनंती असेल आपण मंचावरती यावं. शुभमजी पाध्ये साहेब आपणास विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. आणि दीपेशजी चौधरी साहेब आपणास विनंती असेल आपण देखील मंचावरती यावं. आणखीन एक चांगला बॉल अपील होतोय, पंचांनी मात्र ते अगदी उचललाय. आणखीन एका विकेटचं पतन. मैदानावरती आज ऋतिकचा जलवा पाहायला मिळत आहे. वा ऋतिक, चांगली गोलंदाजी. विकेट.
भाऊ कडून ऋतिकला 100 रुपये, आई एकवीरा मित्र परिवार कडून शुभम साठी 200 रुपये, शुभम भोईर यांच्याकडून 100 रुपये. आज पारितोषिक ऋतिक यांच्याच नावी जाणार आहेत. भरपूर सारे पैसे आता आमचे ते स्कोरर आदेश पाटील यांना एक वेगळ्याच याच्यामध्ये लिहावं लागत आहेत पारितोषिकांचं. त्यांना यादी ती मात्र ठेवावी लागणार आहेत, कारण प्रत्येकापर्यंत आम्हाला पारितोषिक पोहोचवणं गरजेचं आहे. येणारे 3 बॉल रन करायचे 18, 3-18ची गरज. 3 मध्ये 3 षटकार मारायचे आहेत. अजून काही येऊ शकतं. हॅट्रिक ऑन. चांगला बॉल, वेगवान बॉल, जलद गतीचा बॉल, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आलाय डॉट बॉल. 2 बॉल मध्ये 18 धावेची गरज आहे. 2 बॉल मध्ये 18 धावेची गरज. भारवी 11 अमरदीप संघ सध्या खुश आहे, चेहऱ्यावरती स्माईल आहेत, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. 2 बॉल टाकल्याशिवाय आपण सांगू शकत नाहीत अजून कोण जिंकेल. 2-18. चांगला बॉल टाकलाय, पुन्हा एकदा चांगला टाकलाय. आता शेवटचा बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. या मॅच मध्ये समीकरण देखील आपण पाहिलं तर 1 बॉल मध्ये आता 18 धावेची गरज. हे माझं समीकरण मात्र बंद असताना पाहायला मिळतंय. ओ यावेळेचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. पंच नितेश कदम सर सांगतात थोडा आता एक्सरसाइज तेही करतायत. या मॅच मध्ये शेवटचा बॉल 17 धावेची गरज. 1 बॉल 17. लास्ट बॉल 17 धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. 45ला 7 हे आतापर्यंत कंडिशन. सचिन तयार स्ट्राईक एंडला. स्ट्रोक तर खेळलाय छान पद्धतीनं. चेंडू चाललाय सीमारेषेच्या जवळ, तो बाउंड्री लाईनच्या बाहेरही जाईल आणि अशा पद्धतीनं मात्र शेवट्या चौकार आलायत, परंतु मॅच मैदानाच्या मध्ये जिंकलाय टीम भारवी 11 अमरदीप या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम भारवी 11 अमरदीप भाऊ आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आपण अभिनंदन करूयात. या मॅचची समरी आहे ती समरी तुमच्या स्क्रीनवरती अगदी दाखवली जात आहेत. 13 बॉल मध्ये 27 धावेची एक घनागती बॅटिंग सुरुवातीला ऋतिकनं केली, त्याच्यानंतर मनीषनं त्याला 8 बॉल मध्ये 14ची साथ दिली, तेजसनं 6 मध्ये 9 केलं, रुपेशनं 2 मध्ये 4, साहिल 2 ओव्हर 15 धावा 2 विकेट, यश 2 ओव्हर 22 धावा 1 विकेट, सचिन 1 ओव्हर 13 रन 1 विकेट, सिद्धेश 1 ओव्हर 11 रन, बीके खारडी, मितेश 9 चेंडू 15, यशच्या 5 मध्ये 13, सागरच्या 14 मध्ये 12, सचिनच्या 3 मध्ये 4, ऋतिक 1 ओव्हर 6 रन 2 विकेट, किरण 2 ओव्हर 14 रन 1 विकेट, रुपेश 1 ओव्हर 13 रन 1 विकेट, तेजस 2 ओव्हर 16 रन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तो पुरस्कार जातोय त्या खेळाडूचं नाव आहे ज्यानं बॅटिंग